बातमी। प्रशांत कोरटकरची पत्नी पल्लवी कोरटकर पोलीस ठाण्यात तक्रार देणार आहे। नागपुरातील बेलतरोडी पोलीस ठाण्यात पल्लवी कोरटकर तक्रार दाखल करतील। कुटुंबाला धमकी येत असल्याचा पल्लवी कोरटकर यांचा आरोप आहे। तर माझ्या कुटुंबाला काही झाल्यास इंद्रजित सावंत जबाबदार असेल असं देखील त्यांनी म्हटलंय। या संदर्भात अधिक अपडेट आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडून। गजानन, काय अधिक अपडेट आहेत? नक्कीच थोड्याच वेळात प्रशांत कोरटकर ची पत्नी पल्लवी कोरटकर बेलतरोडी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देण्याची येत आहेत। गेल्या काही दिवसांपासून कोरटकर परिवाराला धमक्या येत असल्याची माहिती दिली। युट्यूबच्या माध्यमातून काही व्हिडिओज त्या परिवाराचे अपलोड करण्यात आलेले आहेत। त्यासोबतच धमक्या येत आहे, त्यामुळे जीवाला धोका असल्याची तक्रार जी आहे ती त्या ठिकाणी देत आहे। आणि अशी माहिती मिळते आहे की इतिहासकार इंद्रजित सावंत यांच्या विरोधात ती पोलीस तक्रार देण्यासाठी येत आहेत। काही दिवस झाले प्रशांत कोरटकर जे आहे ते नॉट रिचेबल आहे आणि त्याचा परिवार नागपुरात आहे। त्याच्या घरावरही आंदोलन झालं होतं शिवप्रेमींचं। या सगळ्या पार्श्वभूमीवर पल्लवी कोरटकर थोड्याच वेळात बेलतरोडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी येणार असल्याची माहिती आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या परिवाराला धमकी येत आहे, परिवाराला काही झाल्यास इंद्रजित सावंत जबाबदार असणार अशा बाबतची तक्रार पल्लवी कोरटकर देणार असल्याची माहिती जी आहे त्या ठिकाणी मिळत आहे। आणि प्रशांत कोरटकरवर गुन्हा दाखल झाला का नाही आणि गेल्या काही दिवस झाले कोरटकर परिवाराला धमक्या येत आहे आणि त्यामुळेच जी तक्रार जी आहे ती पल्लवी कोरटकर देणार असल्याची माहिती। नक्कीच गजानन, या संदर्भात तुमच्याकडनं अधिक अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।